राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट झाली. मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कमधल्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट झाली आणि अर्थात मग चर्चा सुरू झाली की नेमका या भेटीचा अर्थ काय. मुंबईत वेगवेगळ्या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी बोलल्यानंतरनं इतर काही राजकीय जे विश्लेषक आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरनं यातल्या एक मतितार्थ जर विचार केला तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट याचा नेमका इशारा किंवा इशाऱ्याची गोळी नेमकी कुणाला होती. याचं प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या मोठ्या बहुमतामध्ये महायुती सरकार बसलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ही त्यांची तिसरी टर्म जी आहे, अर्थात ही दुसरी टर्म आहे पण तिसरी टर्म म्हणा शपथविधी घेतल्याप्रमाणे ती टर्म जी लागू करत आहेत त्यावर पाहिलं तर फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा आधीचा अनुभव असल्यामुळे प्रशासनावर प्रचंड वरदहस्त आहे आणि पकड आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये शिंदेंचं आणि फडणवीसांचं सर्व काही आलबेल नाही आहे असं जे म्हटलं जातं. या सगळ्या घडामोडी आणि दुसरीकडे शिंदेंनाच अप्रत्यक्षरित्या इशारा राज ठाकरेंच्या भेटीतून द्यायचा आहे का, अशी एक चर्चा सुरू होते. यात वेगवेगळे जर अर्थ काढले तर पहिला अर्थ आपल्याला सुरुवात होईल ती म्हणजे राज ठाकरेंची मागील काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये जो मेळावा झाला आणि या मेळाव्याच्या दरम्यान राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपच्या राज्यातल्या अनेक नेत्यांवर तसंच एकनाथ शिंदेंवर टीका केल्याचं दिसून आलं. पण या सगळ्या टीकेच्या दरम्यान खरंच चर्चा होती की राज ठाकरेंना नेमकं साध्य काय करायचं आहे. म्हणजे लोकसभेला राज ठाकरे एका बाजूला पंतप्रधान मोदींना सपोर्ट करतात, शिवाजी पार्क इथे सभा घेतात, जाहीर सभेमध्ये ते मनसे निवडणूक लढवणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेत मोदींना सपोर्ट करतात, भाजपला सपोर्ट करतात. कालांतराने विधानसभेला वेगळ्या भूमिका घेतात. अर्थात आपण भूमिका फक्त एकटे बदलणारे पक्ष नाही, या इतर राजकीय नेत्यांनी सुद्धा कायम हीच भूमिका घेतली हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी काही दिवसापूर्वी मुंबईत झालेल्या मेळाव्यात मनसेच्या खूप प्रयत्न केले. त्यांचे कार्यकर्त्यांना मात्र ते 100% कन्व्हिन्स करू शकले का, याविषयी शंका होती. काही लोक कन्व्हिन्सही झाले की ठीक आहे, आज बाबा आपण ज्यावेळेस भाजपबरोबर समर्थन करणारी भूमिका कधी कधी घेतोय, शिवसेना शिंदेबरोबरची भूमिका कधी कधी समर्थन करणारी घेतोय, पण त्यांच्याच विरोधात त्यांच्या माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली. तिथे अमित राज ठाकरेंना 3 नंबरच्या स्थानावर जावं लागलं. तिथे उबाठाचे उमेदवार जिंकले. भाजपाचा स्टँड हा पहिल्यांदा वेगळा होता, पण सरदार सरवणकरांना थेट किती मदत झाली याविषयी सुद्धा शंका स्वतः सरवणकर खाजगीत बोलताना व्यक्त करतात. या सगळ्या घडामोडींमध्ये गेले काही दिवस राज ठाकरे नेमकं पुढे करणार काय. मुंबईमध्ये महापालिका निवडणुका आहेत. मुंबईमध्ये आज मनसेचं अस्तित्व स्थानिक पातळीवर फार कमी राहिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मात्र मराठी जो वोटर आहे, मराठी जो केडर आहे, त्या दृष्टिकोनातनं मनसे शिवसेना उबाठाला पर्यायी थोडंसं काही भागांमध्ये आहे, हे नाकारता येणार नाही आहे. तसे जर उदाहरण जर घ्यायचे म्हटले तर कॉर्पोरेशनच्या निवडणुकींसाठी मुळातच विजयाचा जो फरक असतो तो अवघ्या काही 500-1000 मतांचाच असतो आणि त्याच्यामध्ये मनसे काही फॅक्टर करू शकते का काम, याची चाचपणी एका बाजूला भाजप सुद्धा करतंय. दुसरा यातला एक मुद्दा असा आहे की भाजप या सगळ्या गोष्टीमध्ये हिंदुत्व लाईन असणारे सगळे हम सब एक है तो सेफ है अशा सगळ्या भूमिका ज्या मांडतायत, अशा दरम्यान राज ठाकरेंसारखा हिंदुत्व चेहरा जर पदरात आपल्याबरोबर आला तर अधिक आक्रमकता भूमिका घेणं योग्य आहे का, तशा स्वरूपाचा काही फायदा होतोय का, किंवा तसं आम्ही किमान करून पाहतोय पण राज ठाकरेंकडनं भविष्यात रिस्पॉन्स नाही मिळाला तरी सुद्धा जी एक अप्पर क्लास मिडल क्लास जो मनसेचा जो वोटर आहे तो सुद्धा भाजपाकडे अधिक मराठी वर्ग जो आहे, कोकणी मराठी वर्ग विशेषतः, की जो वरळी, प्रभादेवी, शिवडी अशा भागामध्ये आजही तितकाच आहे आणि तो त्यांना शिवसेना उबाठाच्या पर्याय जर मनसे आहे तर मनसेला पर्याय म्हणून भाजप सुद्धा निर्माण व्हावा अशा दृष्टिकोनातून सुद्धा भाजप यातनं प्रयत्न करता असं म्हटलं जातं. तिसरा यातला एक अंदाज असा वर्तवला जातो की भाजपच्या वतीने अमित राज ठाकरे यांना कदाचित विधान परिषदेचा एक पर्याय दिला जाऊ शकतो अशी एक शक्यता, खूप चर्चा जोरदार सुरू आहे. माहीम विधानसभा मतदारसंघाच्या वेळेस मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी याविषयीची मुद्दा छेडला आणि त्यानंतरनं तो मुद्दा सार्वजनिकरित्या देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा राज ठाकरेंच्या समर्थनार्थ बोलून गेले. पण एकनाथ शिंदे
यांनी मात्र सदा सरवणकर जे तत्कालीन तिथले आमदार होते त्यांच्या पाठीशी उभा राहिले आणि मग मात्र मनसे विरुद्ध शिवसेना विरुद्ध उबाटा असं तिरंगी निवडणूक इथे झाली. भाजपने उघड महत्त्वाच्या नेत्यांनी जरी ठाकरेंच्या मुलाचं अमित ठाकरेंचं समर्थन केलं असलं तरी विधानसभेला तो तितकासा फायदा झाला नाही. मग नेमकं झालं काय आता पुढे? करायचं पुढे काय? असे अनेक मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रश्न पडताना माहीमध्ये दिसतात की राज ठाकरेंचं भवितव्य काय असेल. अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरेंचा मुलगा जर पराभव पहिल्याच निवडणुकीत होत असेल तर त्यांना विधान परिषदेसारखं काही गणित समोर दिलं जाऊन काही एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो का इतर गोष्टीच्या दृष्टिकोनातनं. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राज ठाकरे हे एक पर्यायी समोरासमोर मांडत असताना भाजपाला राज ठाकरेंचा सॉफ्ट कॉर्नर कुठेतरी फायद्याचा ठरू शकतो यासाठी ही भेट होती का अशी एक शक्यता वर्तवली जाते. चौथा पर्याय तो म्हणजे राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट ही एकनाथ शिंदेंना एक प्रकारे इशाराची गोळी आहे की काय. कारण की गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने वेगवेगळ्या मुद्दे मांडताना नाराजी व्यक्त करू पाहतायत. काही ठिकाणी ते बैठकींना मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तिथे जात नाहीत. काही ठिकाणी ते त्यांचे मंत्री कॅबिनेट मंत्र्यांचे मध्ये हस्तक्षेप जे पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी केला कदाचित तो योग्य आहे, मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार आहे असं जरी असलं तरी एकनाथ शिंदेंना स्वतःच्या गेल्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्रीपद काम करत असताना स्वतःचा जो ओरा किंवा स्वतःची कार्यपद्धतीमध्ये कुणीही हस्तक्षेप करू नये अशा स्वरूपाची एक मानसिकता झाली होती. ती त्यांना बदलण्याला वेळ लागतो आहे. यामुळे भाजपमधले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी अंतर्गत कलह आहे की काय अशी एक चर्चा वारंवार सुरू होते. त्याचा एक भाग आहे राज ठाकरेंच्या आजच्या भेटीने मनसेचे वतीने मुंबईमध्ये भाजप जर जवळ करतं तर मग एकनाथ शिंदेंना पर्याय काय आहे असा एक प्रश्न उपस्थित होतो. दुसरीकडे आपणास माहिती आहे की एकनाथ शिंदे हे मुंबईचे पालकमंत्री आहेत. ते ठाण्याचेही पालकमंत्री आहेत. मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदेने स्वतःकडे घेण्याचं कारणच मुळात असं म्हटलं जातं की मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला त्यांच्या पक्षाचं एक अस्तित्व ठेवायचं आहे. त्यांना माहीत आहे की भाजपसोबत असताना स्वतःला टिकवून ठेवणं हा एक फार मोठा टास्क आहे. अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे गेले काही दिवसांमध्ये विशेषतः माहीमच्या निवडणुकीमुळे मनभेद अधिक झालेले आहेत. गेल्या काही कालावधीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेस राज ठाकरे यांच्या घरी तेही जात होते. त्यांच्या कार्यक्रमांना जात होते. राज ठाकरे वर्षावर जात होते, गाठीभेटी करत होते. पण या दरम्यान माहीमच्या निवडणुकीच्या विधानसभेच्या प्रकरणामुळे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातले जे मनभेद झालेले आहेत त्याचा कुठेतरी भाजपसुद्धा फायदा घेऊ पाहतंय का. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कदाचित एकनाथ शिंदेंना सुद्धा तशा स्वरूपाचे सूचक इशारे द्यायचे आहेत का. यामुळेच त्यांनी आवर्जून सकाळी 1 तासाची भेट घेतली, चर्चा केली. आता ह्यातला सगळ्यात एक मुद्दा राहतो उपस्थित तो म्हणजे शेवटचा की गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांना भविष्यामध्ये मुंबई महापालिका काबीज करायची आहे त्यासाठी एकनाथ शिंदे सोबत असतील तर काय होऊ शकतं, एकनाथ शिंदे सोबत नसतील तर काय होऊ शकतं आणि मनसे हे जर स्वतंत्र लढत असेल तर त्याचा नेमका फायदा काय होईल. ह्या सगळ्या गोष्टींची राजकीय चाचपणी स्वतः फडणवीस करत आहेत. फडणवीसांसाठी सगळ्यात मोठं टार्गेट पुढचं आहे ते म्हणजे मुंबई महापालिका. कारण की ज्या पद्धतीने त्यांनी विधानसभेमध्ये मोठा विजय मिळवला त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि त्यानंतरनं राज्यामध्ये आता जो कारभार एक शिस्त पद्धतीने ते स्वतः चालवत आहेत, सर्व गोष्टी त्यांच्या हातात कंट्रोलमध्ये घेत आहेत. अशा वेळेस केंद्रातल्या भाजपाच्या नेत्यांना खुश करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक जिंकणं हे महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातनं देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या गाठीभेटी करत आहेत असं म्हटलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याचा एक अप्रत्यक्षरित्या दबाव हा एकनाथ शिंदेंवर वाढवण्याचं कामसुद्धा केलं जातं. एकनाथ शिंदे तर आहेच मुद्दा पण अजून एक मुद्दा राहतो तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संदर्भातला. आपणास माहीत आहे की गेल्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलत असताना उद्धव ठाकरे यांच्याशी आपले राजकीय वैर्य नाही आहे, आपण त्यांना एकत्रित भेटतो, राजकीय संबंध ठेवायला काय हरकत आहेत, हा एकत्रित येईल का याविषयी त्यांनी शंका व्यक्त केली असली तरी उद्धव ठाकरे यांच्याविषयी सुद्धा ते कुठे ना कुठेतरी सॉफ्ट ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस ते अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदेंना सुद्धा
इशारा देतात असंही म्हटलं जातं. त्याचवेळी राज ठाकरेंची सुद्धा भेट घेणं ही सुद्धा एकनाथ शिंदेंनाच कुठे ना कुठेतरी अप्रत्यक्षा म्हणजे इशारा आहे. कदाचित जर आपल्याबरोबरचे मित्रपक्ष अधिक कॉर्पोरेशनसाठी दबाव टाकत असतील तर त्याला पर्यायी व्यवस्था असावी अशा हेतून ही गाठीभेटी आहेत की काय अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. तुर्तास इतकंच. NDTV डिजिटलसाठी मी सागर कुलकर्णी, मुंबई. धन्यवाद.